कधी असं होतं का की अचानकपणे तुम्हाला पोलीस स्टेशनमधून फोन येतो आणि पोलीस म्हणतात पोलीस स्टेशनला या. जर पोलीस अचानकपणे फोन करून तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलत असतील तर घाबरून जायची गरज नाही, जायची देखील गरज नाही. तुम्हाला जर शंका येत असेल तर त्या पोलिसांना स्पष्ट सांगा की तुम्ही मला तशी नोटीस पाठवा. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम 35(1)(b) आणि 35(3) हा जो आहे याच्यासाठी स्पेसिफिक आहे. याच्यामध्ये जर पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला जर बोलून घ्यायचं असेल तर संबंधित पोलिसांनी तुम्हाला तशी नोटीस पाठवणे बंधनकारक आहे. जेव्हा पण पोलीस स्टेशनमधून फोन आला तर नोटीसची डिमांड करा, घाबरून जाऊ नका. धन्यवाद. तुमचे लग्न हे फसवून केले गेले असेल आणि त्या लग्नासाठी तुमचा होकार फसवून प्राप्त केला असेल आणि लग्नानंतर त्याच्या अगदी उलट परिस्थिती समोर आली असेल, मग ते शिक्षण असेल किंवा एखादा आजार असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील, तर त्या लग्नामध्ये तुम्हाला घटस्फोट घेण्यासाठी 1 वर्ष थांबून राहायची गरज नाही. हिंदू मॅरेज ॲक्टचे सेक्शन 12 अंतर्गत तुम्ही लग्न रद्द करण्यासाठी केस दाखल करू शकता. धन्यवाद. तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडचे फोटो तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून तिला तिचे फोटो तिच्या आईवडिलांना किंवा इतर ठिकाणी दाखवण्याची धमकी देत असाल तर तुमची गर्लफ्रेंड तुमच्या विरोधात IT ॲक्ट सेक्शन 66E आणि 67 अंतर्गत तुमच्यावर गुन्हा दाखल करू शकते. तुम्हाला 3 वर्षापर्यंत शिक्षा प्लस 2 लाखापर्यंत दंडही होऊ शकतो. धन्यवाद. जर एखादा पुरुष एखाद्या स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिला इशारे करत असेल किंवा तिला पाहण्यास लाज वाटेल असे कृत्य करत असेल किंवा तिला ऐकण्यास लाज वाटेल असे शब्द वापरत असेल तर अशा पुरुषावरती BNS सेक्शन 79 अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. त्या व्यक्तीला 3 वर्षापर्यंत शिक्षा तसेच दंडही होऊ शकतो. धन्यवाद. शेताकडे जाण्यासाठी तुम्ही एखाद्या पाऊलवाटेचा वापर गेल्या 25 ते 30 वर्षापासून करत आहात किंवा त्याआधीपासूनही तुम्ही तुमच्या शेताकडे जाण्यासाठी त्या पाऊलवाटेचा वापर करत आहात, पण जर एखादा व्यक्ती तुमचा रस्ता अडवत असेल तर अशा वेळी तुम्हाला काय करावे लागेल? तर अशा वेळेस तुम्हाला तहसीलदाराकडे तक्रारी अर्ज दाखल करावा लागेल, कारण तहसीलदार यांना सर्व अधिकार दिलेले आहेत. आणि जर तहसीलदार यांनी तुमची तक्रारीची दखल घेतली नाही तर तुम्ही तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज करू शकता. धन्यवाद.